चला इथं माहिले मेंबर राव. सगळ्यात पहिला ब्लॉग माझा जो असं ना, मी इथं एंड केला होता इथं खाली. आम्ही तर मी होतो काळू वॉटरफॉलला गेलतो त्यावेळेसचा. असून आम्हाला ना जास्त गर्दी नाही लागली. आज लवकर आला चाकणमध्ये. काय ना जिल्हा परिषदचं मतदान आहे ना, हो फुल गर्दी आलीत. आता मॅपमध्ये बघितलं ना आम्ही, त्या टोलला काय ना पुढचा तो पण पडलेला खेडचा तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. सगळ्या गावांमध्ये पोलीस होते. आता प्रत्येक गावात आम्ही 5 राऊंड देऊन पोलीस होते सगळे. मी मला वाटलेलं माग भेटेल राव 2-3 अडीच रुपयाला. 500 रुपयाला भेटला स्टार्टर. काही जसं आहे ना ॲग्रेसिव्ह पण झालेलं आहे वासरू. आणि जरा येणार गेलेलं आलेलं आहे. आता मागलेलं आता उचलायला लागले ती गडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण एक 10:30 वाजलेत. गोट्यात आलो आणलं बघायला. ह्यांनी कडबा मका खाल्लेली यांनी. तिघं खात्यात चांगली. काही जसं आहे ना ॲग्रेसिव्ह पण झालेलं आहे वासरू. आणि जरा येणार गेलेलं आलेलं आहे. आता मागलेलं आता उचलायला लागले ती गडी. आमचा आहे ना एक कुट्टीचा प्रॉब्लेम झाला आहे मशीनीचा राव. बघ हे ना, हे डाय असं फिरतंय, चालूच होत नाही. इथूनच चालू होते ना मशीन, पण ही काहीतरी ना खराब झालं वाटतं. सकाळी कुट्टी जरा पाडायची होती, मग आणली पण हेच चालणार राव. काय पण उचलीत नाही आणि मला काय ते करता येत नाही. मी 3-4 नट खोलले आणि 5 नट खोला ना. मला नटच खोला ना. आतलं काय करतो मी घंटा नीट. दुसरा एखादा कार्यकर्ता बघायला लागेल. ते कुट्टी मशीनीचा आहे ना गिअरचा प्रॉब्लेम आहे. मी ते कुट्टी मशीनीवर व्हिडिओ पाठवला. त्या कुट्टी मशीनीवर नंबर आहे ना, त्यांना व्हिडिओ पाठवला. ते म्हणले मशीनीचा आतला नट आहे ना गिअरचा, तो गिअरचा नट असतो ना तो खराब आहे वाटतं. पडला असन बघा, रिपेअरिंग करता येईन का. नसेल तर गिअर आपल्याला नवीन घ्यायला लागेल. ठीक आहे, आता काय करणार मग. दुसरा इलेक्ट्रिशियन बघून तेवढं करून घेऊ. ह्यांच्याकडे आत्ता सकाळच्या परत चक्कर मारायला आलतो. आता काय नाही फिरकायचं यांच्याकडं रात्रीच. 2000 years later. हॉटेलवर चाललेलो आहे. संतोष शेट पण येतोय. सकाळ गेलता तो मासा आणायला. त्याला सांगितलेलं सुरमई आणायला. मी सुरमई घेऊन आलो 1 किलो. तिथं 800, 850, 900, 1000 रुपये किलो विकतात. 1100-1100ला पण विकलेलं यांनी. आम्हाला भेटली 650ला पुण्यात. 2 किलो कांदा घ्यावं. 2 किलो नाही जास्तच घेतले. म्हणजे शनिवारी आज आणि उद्या रविवार आहे. 2 दिवसासाठी आम्हाला कांदा लागतं चांगलं, म्हणून घेऊन चाललोय. आपल्या स्पीड किंग कृष्णाकडे द्यायचं आता सगळे. हट हट. अरे कृष्णा सकाळ घेऊन बसतो काय याला. कृष्णा बाय, ये कांदा है देख. वो कांदा है, लाइट लगाओ ना. ऐसा क्या बेटा है, लाइट गए. नाश्ता वास्ता किया कि नहीं. हाँ, नाश्ता करो पहला. बहुत टाइम. एक कांदा है. काय विषय. अरे चाकणला जायचंय. आपल्याला कॉर्माची पोत आणायची. एक कॉर्मा संपला. इथला कॉर्मा बरोबर नाही राव. ओके. ते बोतराचे सगळे प्रोडक्ट चांगले बरं, पण सांगताना पिंडीला क्वालिटी बाई. कृष्णा शेटला सगळं आणून दिलं सामान. आता आम्ही चाललो चाकणला. मला आहे ना कॉर्मा घ्यायचा आहे. त्याच पुढे नाश्ता विष्टा करू. कारण नाश्ता विष्टा नाही केला अजून आम्ही दोघांनी. मी तर चहा जीवन द्यावून सकाळ बसून. चहा प्यायला आज मला तर चहा प्यायला पण वेळ नाही. किती वाजता गेल सकाळी. मी गेलतो 6:30. 6:30. पोहोचले किती वाजता तुम्ही. 7:10. असून आम्हाला ना जास्त गर्दी नाही लागली. आज लवकर आला चाकणमध्ये. आता इथं आम्हाला बोथरा आज जायचंय मार्केटमध्ये. पण
पुढे नाश्ता करू म्हणलं मग. चालतं, पुढे चाललोय. बाजार बंद आहेत ना का बरं? आज हा येण्या म्हटलं मतदानामुळं. हा का? 6 का 7 तारीख आहे ना. हा जिल्हा परिषद चालू आहे ना आता. हा, त्यामुळे बंद जेडपीचे मतदान असन त्यामुळे बंद असेल बरोबर. काय ना जिल्हा परिषदचं मतदान आहे ना. हो फुल गर्दी आलीत. आता मॅप मध्ये बघितलं ना आम्ही त्या टोलला काय ना पुढचा तो पण पडलेला खेडचा तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. आता इथून एक खरपुटीच्या आतून वळायला एक रोड आहे हा सात तिथून जाऊ आपण. तिथून बरोबर बाहेर काढू आपल्या हायवेला नेईन. एकदा जर आपण खेडच्या घाट तिथे अलीकडे गेलो ना एकदा बायपासची तिथं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बायपास होऊन जाईल पुन्हा रस्ता बरोबर नाही ना आपल्याला तिथं. हायवे लागलो इथं पुणे नाशिकवाल्या. साला मागले ट्रॅफिक होतं रे माग खेड मध्ये म्हणून तिथून त्या खरपुडी बिरपुडी राऊंड मारून मांजरेवाडी मार्ग यायला लागलं. मग होलेवाडी मग असं वर निघलो हायवेला. आता इथून हायवेनी 5 मिनिटात आलो असतो. ठीक आहे म्हणलं. आता नेमकं आहे ना इलेक्शन जिल्हा परिषदचं त्याच्यामुळे आहे ना गर्दी. सगळ्या गावांमध्ये पोलीस होते. आता प्रत्येक गावात आम्ही 5 जण देऊन पोलीस होते सगळे. आता नाश्ता बिस्ता करू पुढं मोक्षच मध्ये लोक करायचं पुढं. ठराविक ठिकाणी मजा भारी वाटतं माहिती का. इथं मध्ये एवढं खास नाही या रोडला पुढं मा खाल्ला आम्ही इथं पण ते ठीक होतं बरं का. गेलं माग चतुर्थी. पण ते ठीक होतं एवढं पण खास नव्हतं पाहिजे तसं. मोग सारखं नव्हतं. नाश्ता केला इथं आम्ही. आलू पराठा खाल्ला ज्यांनी साऊथ इंडियन खाल्लं कॉफी घेतली. आता पुढं जायला चाकणमध्ये तिथे ना मला कोरम्याचा कट्टा घ्यायचा बस बाकी नाही काय घ्यायचं. तिथं काय होतं 5-10 मिनिट लागतील आम्हाला जास्तीत जास्त. आताची तुम्हाला लोकेशन एवढं भारी नसेल ना वाटत पण पावसाळ्यात ते भारी लोकेशन लय भारी आहे. या साईडला पावसाळ्यात मी ड्रोन पण उडवलेला आहे. तुम्हाला फुटेज दाखवतो. साला इथं माहिले मेमरी राव. सगळ्यात पहिला ब्लॉग माझा जो असेल ना मी इथे एंट्री केला होता इथं खाली आम्ही तर मी होतो काळू वॉटरफॉलला गेलतो त्यावेळेसचा. सहज इथं आलतो वरती नाश्ता केला आम्ही मोक्सला आणि सर्व खाली आलो. काय 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे लोकेशन आहे ना. इथं रील वगैरे शूट लय होत्या तिथं ज्या साईडला. बरेच क्रिएटर असतात नाही का. मी पहिले बघायचो जाता येत आणि भारी लोकेशन इथं. तुम्हाला पावसाळ्यात दाखवतो. बघितलं पावसा किती भारी वाटतंय. आता एवढं खास नाही पावसाळ्यात सही. चला पुढं जायचं आता उशीर होईल नाही तर परत मला. ट्रॅफिकला वाचवायला लोक यायला लागले तिकडून गावागावातून. बाई पण इकडं पण जाम झालं रे. माग पण जाम आहे सगळं पॅक आहे.
शपथ 20 मिनिटं आलास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकून पडलोय. अजून पुढून गाड्या येतात आणि इकडच्यांना काही सोडानच राव. पुढून गाड्या तेवढ्या आहे ना, सोडाय कसं सोडणार तो. पुढे गाड्याच तेवढ्या येतात ते कंटिन्यू. त्यांना जरा थांबवा म्हणा. उतरून थांबायला लागलं. एवढं जाम झालं ही. 3-4 गाड्या काढल्यानंतर आपण गाडी काढता येईल मला. मग बाकी पुढे थांबवलं संतोषांनी. संतोषला पुढे वाटवलं बरं. आम्ही बराच वेळ थांबलो इथं माहिती. 20-25 मिनिटं झालं थांबलोय राव. अजून बरीच मोठी लाईन आहे राव. बस आहे संतोष सेठ, बैठो. एक लाईन चालू राहायला पाहिजे फक्त. हे मोठ्या गाड्या घालतात ना, त्याच्यामुळे कळत नाही. तोच विषय होतो ना. मग तिथून पुढे अख्खं मोकळं आहे, एकदम क्लिअर आहे. एक पण गाडी नाही इथे. माग लोकांनी मोठ्या गाड्या घालून ना ते पॅक केलं. तर हा रोडच किती फुटात आला. इथले 12-13 फुटाचा रोड. त्याच्यात 2-2 गाड्या मोठ्या गाड्या टाकल्या. कसं काय व्हायचं मग. इलेक्शन मुळे जाम आहे आज सगळं. झेडपीचे इलेक्शन. लोक जमच काढत नाही, थोडा पण नाही काढत. आता काय करणार, सगळ्यांना जायची घाई. बंद आहे डायरेक्ट हायवे कसला आम्ही बक्की नाही. तिकडे मागच बघा. आपण तरी आयुष्य इथपर्यंत ट्रॅफिक आहे रे. मग आपण तरी घालसा टाकलोय. मग तसं आम्ही लय वाचलेलो आहे. बापरे ती साईड बघ. मग आपण नाही घालसा. चाकण तर नसेल राव आज पण ट्रॅफिक. हे बघ रे मॅक बरं. आता आपली लंका लागायची पुढे जाऊन आणणार राव. पण नेमकं ते कुट्टीचं मला ते गिअर घ्यायचा यायचं राव माहिती का. कुट्टी मशनीवाला ते ना, त्याच्याकडून मला तो गिअर सेटा घ्यायचा डायरेक्ट. मुळीक म्हणला त्यातला कोणती स्प्रिंग आहे ना, एक ती गावत नाही. तो निघाला होता परत मधून. नशीब ब्युटन मारला लगेच आपण. हा ना. 300 इथून काहीतरी घ्यायचं तुम्हाला. ना अपोजिट साईडला आहे ना, आम्ही इथं कुट्टी मशीन घेतलेली. त्याच्याकडून आपल्याला घ्यायचे ते गिअर बॉक्स मला मुळी टाकतोय 3,000 रुपयाला. काका वर बघा की का खाली बघूनच चाललाय. काका अशी बारकेवाली मशीन आहे माझी, लय मोठी नाहीये. या संतोष शेठ. ही वाली पाहिजे होती रे, पण जरा ती तुम्हाला याच्यापेक्षा ती चांगली वाली मशीन आहे माझी. स्टार्टरच खराब आहे. 550 रुपये स्टार्टर सेपरेट लावतोय वाटतं. 1 मिनिट. हा बोला ना. मी मला वाटलेलं माग भेटेल राव 2-3-2.5 रुपयाला. 500 रुपयाला भेटला स्टार्टर. त्या डबड्यात टाक रे. हे पण ठेव. उभं कर. हां नाही सांगता येतं राव. आता बघताय ना कुट्टी मग हे कोरम्याचं पोतं घ्यायचे ते बोत आपण. एक तर काम झालं पटक्यात. त्याच्याला आहे ना लवकर सांग. कोरम्याचं पोतं टाक म्हणायचे. कोरम्याचं पोतं रे. परत वेळ आहे बसून ते. हा का पड पुढं घ्या. चला धन्यवाद. Two 2,000 years later. चल
5-20 मिनिटांनी गोट्यावर आलो होतो. खाली ना कुट्टी मशीनीला नाही ते 4 नट होते, ते 2च नट लावलेत मुळे शेटनी. मला वाटलं 2 नट खाली पडलेत अजून. ते कुट्टीमध्ये मेटाडेटर मशीननी चेक केलं की मग ते स्क्रू आहे, ते स्क्रू नव्हते. परत आपलं गाडीतून आहे ना कोरम्याचं पोतं आणलं, ते पोतं खाली गेलं ते ठुलं. मग या दोघांना बी मला लक्ष्मीला बाहेर घेऊन गेलो पाय मोकळं करायला. त्या दोघांना आणलं आणि गोठ्यात ठुलं बांधलं. नंतर साफसफाई केली, अख्खी क्लीन बिन केलं गोठा सगळा अख्खा ऑल. आत्ता वाजल्या जवळपास 6:20. आता मला जायचं घरी. घरी जाणार, फ्रेश होणार, परत हॉटेल जाणार. परत 11 वाजता मला यायचं हॉटेलवरून. परत जेवण बिवण करता करता 1 वाजतात मला. हे असं माझं डेली रुटीन लय मेहनत आहे राव. आता मी थोडं ना क्रिएटिव्ह ब्लॉग करायला चालू केलेलं आहे जरा थोडेफार, नाही का तुम्हाला येणार दिवसात कळन की एडिटिंग, स्टोरी टेलिंग, बऱ्याच गोष्टी आहे. मला 2-3 जण भेटलेत चांगले की आपण त्यांच्या गायडन्स खाली पण काहीतरी चांगलं कॉन्टेंट बनवू. जर का तुम्हाला आमचा कॉन्टेंट खरंच आवडत असेल ना, खरंच मला ना लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण त्यांनी बूस्ट भेटतो अजून चांगलं कॉन्टेंट बनवायला.